एमिल डर्किमचा दुसरा सिद्धांत या ठिकाणी आपण बघणार आहोत. कालच्या लेक्चर मध्ये आपण या एमिल डर्किमनी मांडलेला आत्महत्याविषयक त्यांचा सिद्धांत पाहिला. तर डर्किमचा जो दुसरा सिद्धांत आहे किंवा दुसरी संकल्पना आहे ती म्हणजे सामाजिक तथ्य. तर या ठिकाणी डर्किमची सामाजिक तथ्य ही संकल्पना पाहण्याच्या अगोदर आपल्याला तथ्य म्हणजे काय याचा थोडक्यात आढावा घ्यावा लागेल. जनरली आपण म्हणतो की त्याच्या बोलण्यात काय तथ्य आहे, की त्याच्या वागण्यात काय तथ्य आहे. तथ्य कशाला म्हणतात, तर ज्या गोष्टी ज्याचा आपल्याला अनुभव घेता येतो किंवा जे आपल्याला दिसतं त्याला आपण म्हणतो ते काय आहे, सामाजिक तथ्य आहे. मग तथ्याची जी संकल्पना आहे म्हणजे आपल्याला ती अनुभवाला आली पाहिजे, ती डोळ्याला दिसली पाहिजे, त्यालाच आपण म्हणू शकतो ते काय आहे, तथ्य आहे म्हणून. म्हणून अनुभव सिद्ध सत्यापनीय अवलोकन म्हणजे सामाजिक तथ्य असं म्हणतात. अनुभव सिद्ध सत्यापनीय अवलोकन, अवलोकन म्हणजे निरीक्षण, ज्याचा आपल्याला अनुभव घेतो आणि पडताळा पाहता येतो त्याला आपण तथ्य असं म्हणतो. म्हणजे म्हणतो ना आपण की बा सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. जन्माला आलेला माणूस कधी ना कधी मरणार आहे किंवा पिवळं झालेलं पान पडणार आहे, या बोलण्यामध्ये काय आहे, तथ्य आहे. कारण ते प्रत्येकाला अनुभवाला येतं. म्हणून या तथ्यासारखाच समाजशास्त्राच्या अभ्यासकानं समाजामध्ये रूढ असलेल्या सामाजिक तथ्याचा अभ्यास केला पाहिजे अशी डर्किमची धारणा होती किंवा त्यांचं मत होतं. आणि डर्किमनी सांगितलं की सामाजिक तथ्याचा अभ्यास करायचा असेल तर ऑगस्ट कॉमनी सांगितलेल्या विज्ञानवादाचा पुरस्कार करावा लागेल. म्हणून डर्किम म्हणतो सामाजिक तथ्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. म्हणून सामाजिक तथ्य हाच समाजशास्त्राचा मूळ गाभा आहे अशी डर्किमची धारणा होती. डर्किमनी त्याचा प्रसिद्ध असा ग्रंथ जो रूल्स ऑफ सोशिओलॉजिकल मेथड नावाचा 1895 मध्ये लिहिला आणि या ग्रंथामध्ये डर्किमनी सामाजिक तथ्याची संकल्पना मांडली. म्हणून डर्किमचा सामाजिक तथ्याचा सिद्धांत जर बघायचा असेल आपल्याला तर कुठं बघावं लागेल, तर रूल्स ऑफ सोशिओलॉजिकल मेथड या ग्रंथामध्ये आपल्याला डर्किमची सामाजिक तथ्याची संकल्पना पाहायला मिळते. म्हणून त्याचा महत्वाचा ग्रंथ आहे. डर्किमच्या सामाजिक तथ्याची संकल्पना कुठल्या ग्रंथात मांडली असा ऑब्जेक्टिव्ह आला तर रूल्स ऑफ सोशिओलॉजिकल मेथड नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये मांडली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून डर्किमची सामाजिक तथ्य ही जी धारणा आहे किंवा संकल्पना आहे, तर काय म्हणतो डर्किम, व्यक्तीचे वर्तन नियमित आणि नियंत्रित करणारी कोणतीही वस्तू जी व्यक्तीच्या शरीराच्या बाहेर आहे आणि जी व्यक्तीवर आणि त्याच्या वर्तनावर दबाव आणते त्याला डर्किमनी सांगितलं ते काय आहे, सामाजिक तथ्य आहे. म्हणून व्यक्तिगत चेतनेपासून मुक्त किंवा स्वतंत्र असणारी आणि सामूहिक चेतनेशी निगडीत वस्तू म्हणजे सामाजिक तथ्य होय असं डर्किमनी सामाजिक तथ्याची व्याख्या केलेली आहे. आणि हेच सामाजिक तथ्य काय आहे की व्यक्तीचं वर्तन नियंत्रित आणि निर्देशित करण्याचं काम करतात. डर्किमनी सांगितलंय की सामाजिक तथ्य म्हणजे काय, व्यक्तीची क्रिया करण्याची, विचार करण्याची आणि अनुभव घेण्याची पद्धत. म्हणजे एखादी व्यक्ती कसलं वर्तन किंवा क्रिया करते, कशात बद्दल विचार करते आणि कशाचा अनुभव घेते, हे कशामुळे ठरतंय, ती व्यक्ती ठरवते का, तर डर्किम म्हणतो नाही. तर ती व्यक्ती ज्या समाजात, ज्या जाती, ज्या धर्मात आली त्या समाजानं, जातीनं आणि धर्मानं मूल्य, संस्कृती, परंपरा आणि त्याचे विचार अगोदरच निश्चित केलेली आहे आणि त्या समाजामध्ये जन्माला येणाऱ्या अपत्याला त्या समाजाच्या मूल्य, संस्कृती आणि धारणेनुसार त्याला वर्तन करावं लागतं. म्हणून व्यक्ती काय करतो, समाज ज्याला योग्य म्हणतो त्यालाच तोही योग्य म्हणतो आणि समाजाच्या दृष्टिकोनातून जे योग्य नाही त्याला व्यक्ती सुद्धा अयोग्य म्हणते. म्हणून एक व्यक्तीची क्रिया करण्याची, विचार करण्याची आणि अनुभव घेण्याची पद्धत समाजाने ज्याला सांगितलं की मंदिरात जायचंय,
कोणाला तरी सांगितलं मस्जिदमध्ये जायचे, कोणाला सांगितलं गुरुद्वाऱ्यात जायचे, कुठेतरी चर्चमध्ये जायचे. आणि हे आपण का शिकलो? तर समाजाने सांगितलं म्हणून. म्हणून डरकीम म्हणतो, सामाजिक तथ्य ही वस्तू आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग त्या समाजामधल्या राहणाऱ्या व्यक्तीची ती विचार करण्याची, क्रिया करण्याची आणि अनुभव घेण्याची ती पद्धत आहे. म्हणून डरकीमच्या सामाजिक तथ्याचा जेव्हा आपण उल्लेख करू, तेव्हा आपल्याला म्हणता येईल, की सामाजिक तथ्य काय? क्रिया, विचार आणि अनुभव घेण्याची क्रिया करण्याची, विचार करण्याची आणि अनुभव घेण्याची पद्धत आहे. डरकीमनी जी सामाजिक तथ्याची वैशिष्ट्ये सांगितली, ती आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल, की डरकीमच्या सामाजिक तथ्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे, सामाजिक तथ्य हे व्यक्तीची क्रिया करण्याची, विचार करण्याची आणि अनुभव घेण्याची पद्धत आहे. दुसरं ती सार्वभौमिकता आहे. सार्वभौमिकता म्हणजे काय? ज्या काळात, ज्या प्रदेशात आणि ज्या ठिकाणी मानव नावाचा प्राणी अस्तित्वात होता, त्या प्रत्येक कालखंडात मानवानं त्याच्या विचार, बुद्धी आणि कौशल्याला अनुसरून सामाजिक तथ्ये निर्माण केलेली आहेत. म्हणून डरकीम म्हणतो, प्रत्येक स्थळी, या प्रत्येक काळी, प्रत्येक कालखंडात आणि प्रत्येक म्हणजे खंडामध्ये व्यक्तीनं सामाजिक तथ्य निर्माण केलेली आहे. म्हणून सामाजिक तथ्य ही सार्वभौमिक आहेत. दुसरं डरकीमने सांगितलं पुढचं वैशिष्ट्य, सामाजिक तथ्याची उत्पत्ती कोणा एका व्यक्तीनं केली नसून एकापेक्षा अनेक व्यक्तीच्या विचारातून, त्यांना आलेल्या अनुभवातून आणि त्यांच्या पडलेल्या ज्ञानातील फरकामुळं किंवा भरीमुळं त्या समाजानं सामूहिक चेतनेतून निर्माण केलेली आहे. म्हणून सामाजिक तथ्यावर कोण्या एका व्यक्तीची मक्तेदारी किंवा मालकी नाही, तर त्या सामाजिक तथ्यावर समाजाची संस्कृती, मूल्य जी आहे ती सामाजिक मालकी आहे. म्हणून डरकीम म्हणतो, सामाजिक तथ्य समूहाच्या सामूहिक चेतनेतून उदयाला आलेली आहे. चौथं वैशिष्ट्य सांगितलं डरकीमनी, की सामाजिक तथ्य आपल्याला अनुभवायचे, जाणून घ्यायचे असतील तर आपल्याला त्याचा अनुभव घ्यावा लागतो. अनुभव कधी घेऊ? तर डरकीमनं सांगितलेले जे सामाजिक तथ्याचे प्रकार आहे, पुढे बघणार आहोत. ज्या गोष्टी समाजानं आपल्याला करायला सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी केल्यात आणि ज्या गोष्टी, ज्या वर्तनापासून आपल्याला दूर राहायला सांगितले, त्या तसं वर्तन केलं तर मग व्यक्तीला त्याचा अनुभव घेता येतो. थोडक्यात काय, की समाजाला मान्य नसलेलं वर्तन जर एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या समूहाकडून घडत असेल, तर त्याच्या वर्तनावर नियंत्रण, बंधन आणण्याचं, त्याच्या त्याला दंड लावण्याचं काम समाज करतो. म्हणून सामाजिक तथ्याचं उल्लंघन आपल्याकडून झाल्यानंतर त्याची आपल्याला जाणीव होते किंवा त्याचा आपल्याला अनुभव घेता येतो. म्हणून सामाजिक तथ्य अनुभवाद्वारेच जाणून घेता येतात. डरकीम म्हणतो, सामाजिक तथ्य मानवावर आधारित नसून ती मानवापेक्षा किंवा एखाद्या व्यक्तीपेक्षा ती श्रेष्ठ आहेत. का? तर त्या व्यक्तीचा जन्म होण्याच्या अगोदरही सामाजिक तथ्य अस्तित्वात होती आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही सामाजिक तथ्य अस्तित्वात राहणारी आहेत. म्हणून कित्येक व्यक्ती आल्या आणि गेल्या, परंतु सामाजिक तथ्याच्या अस्तित्वावर त्याचा परिणाम झाला नाही, म्हणून ती मानवापेक्षा श्रेष्ठ अशी आहेत. डरकीम पुढे म्हणतो, कुठल्याही सामाजिक तथ्याला समाजाशिवाय महत्व नाही. दुसऱ्या शब्दात असं सांगता येईल, की जर मानव नावाचा प्राणी अस्तित्वात असेल तरच सामाजिक तथ्याला महत्व आहे. मानवच जर अस्तित्वात नसेल किंवा समाजच जर अस्तित्वात नसेल तर सामाजिक तथ्याला काही अर्थ नाहीये. म्हणून सामाजिक तथ्य महत्वाची कोणासाठी आहेत? व्यक्तीसाठी. आणि सामाजिक तथ्याचं महत्व कधी अवलंबून आहे? जर त्या ठिकाणी व्यक्ती किंवा मानव समूह अस्तित्वात असेल तर. डरकीमनी सांगितलं, की सामाजिक तथ्य संख्यात्मक आणि गुणात्मक स्वरूपाची आहेत. म्हणजे काय? ती मूर्त स्वरूपाची आहेत आणि ती अमूर्त स्वरूपाची पण आहेत. म्हणून सामाजिक तथ्याचं स्वरूप हे संख्यात्मक आणि गुणात्मक आहे.
डर्कीम म्हणतो पुढं, सामाजिक तथ्य हे मानवी जीवन प्रभावित करतं. का? कारण ते समाजामध्ये घडणाऱ्या घटना, समाजातल्या लोकांची विचार करण्याची पद्धत आणि समाजातल्या लोकांना आलेले अनुभव आहेत. जर का समाजामध्ये चोरी, मारामारी किंवा आत्महत्या, हत्येचं प्रमाण वाढलं असेल, तर त्यामुळं समाजामध्ये समाजातल्या लोकांच्या जीवनावर त्याचा काय होतो? परिणाम होतो. म्हणून कोरोना सुद्धा हे काय आहे? सामाजिक तथ्य आहे, असं डर्कीम म्हणतो. ज्यामुळं व्यक्तीचं जीवन काय होतं? प्रभावित होतं. म्हणून एखादा आजार, असाध्य आजार असेल, व्यक्तीकडून घडणाऱ्या हत्या, चोरी असतील, लुटालूट असेल, तर यामुळं व्यक्तीचं जीवन प्रभावित होतं आणि म्हणून डर्कीम म्हणतो, सामाजिक तथ्य ही व्यक्तीचं जीवन प्रभावित करतात. डर्कीमचं मत आहे की समाजशास्त्राने इतर कुठल्याही घटकाचा अभ्यास न करता सामाजिक तथ्याचाच अभ्यास केला पाहिजे. म्हणून का? कारण सामाजिक जीवन जर समजून घ्यायचं असेल तर त्या समाजामध्ये अस्तित्वात असणारे सामाजिक तथ्य आपल्याला खोलात जाऊन अभ्यासावे लागतील. त्यात कारण त्या सामाजिक तथ्याचा व्यक्तीच्या वर्तनावर काय होतो? परिणाम होतो. म्हणून सामाजिक जीवन जर एखाद्या समाजाचं, एखाद्या जातीचं, एखाद्या समूहाचा अभ्यास करायचा असेल, तर त्या समूहामध्ये उपलब्ध असणारी किंवा अस्तित्वात असणाऱ्या सामाजिक तथ्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे, असं डर्कीमचं मत आहे. कारण सामाजिक तथ्य समजल्याशिवाय त्या व्यक्तींचं वर्तन आणि त्या वर्तनामागची कारणं किंवा प्रेरणा आपल्याला जाणून घेता येणार नाही. म्हणून डर्कीम म्हणतो, सामाजिक तथ्य सामाजिक जीवन समजून घेण्यासाठी उपयुक्त आहेत. आणि हे पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण येऊ शकतं. बाह्यता आणि बाध्यता ही सामाजिक तथ्याची डर्कीमनं सांगितलेली प्रमुख अशी 2 वैशिष्ट्ये आहेत. आता बाह्यता आणि बाध्यता म्हणजे काय? बाह्यता याचा अर्थ असा की सामाजिक तथ्य ही व्यक्तीच्या शरीराच्या बाहेर अस्तित्वात आहेत आणि ते बाहेर असूनही व्यक्तीच्या वर्तनावर बंधन आणण्याचं, नियंत्रण आणण्याचं, या दबाव किंवा प्रेशर आणण्याचं काम करते. म्हणून बाह्य काय आहेत? व्यक्तीच्या विचाराच्या, व्यक्तीच्या शरीराच्या बाहेर सामाजिक तथ्याचं अस्तित्व आहे आणि बाहेर राहूनही ती काय करतात? व्यक्तीचं वर्तन प्रभावित करण्याचं काम करतात. म्हणून डर्कीम म्हणतो, सामाजिक तथ्यांना काय आहे? नैतिक बाजू आहे. कारण ती तथ्य, कारण धर्म कधी उदयाला वेगवेगळ्या समाजाचा मध्ये त्याचा कालखंड वेगवेगळा असेल, परंतु धर्माच्या उदयानंतरच काय जन्माला आली? नैतिकता जन्माला आली आणि मानवानं व्यक्तीचं वर्तन कोणतं नैतिक आणि कोणतं अनैतिक असेल हे ठरवण्यासाठीचे काही नियम किंवा रूल्स तयार केलेले आहेत. म्हणून जे आपण म्हणतो ना की दुबळ्यांना मदत करणं, वृद्ध आणि लहान मुलांना मदत करणं किंवा त्यांची काळजी घेणं, वडीलधाऱ्यांचा सन्मान करणं, हे काय आहे? हे समाजानं सांगितलेली नैतिक तथ्य आहेत. आपण म्हणतो की आत्महत्येच्या बाबतीत किंवा हत्येच्या बाबतीत तुम्ही आजचं जर चित्र पाहिलं असेल, तर अनैतिक संबंधातून किंवा अनैतिक वर्तनामुळं व्यक्तींच्या सर्वाधिक हत्या घडताय, हे आज आपण पाहत आहोत. कारण कोणतं वर्तन नैतिक आणि कोणतं अनैतिक आहे हे व्यक्ती ठरवत नसून त्या समाजानं ठरवलेलं आहे. म्हणून डर्कीमनी सांगितलं की सामाजिक तथ्याला काय आहे? नैतिकतेची जोड आहे आणि त्याला नैतिक अशी बाजू आहे आणि सामाजिक तथ्याचा व्यक्तीच्या वर्तनावर काय होतो? परिणाम होतो. म्हणून कारण ती व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहेत, व्यक्तीच्या आवाक्याच्या बाहेरची आहेत. म्हणून डर्कीमनं सामाजिक तथ्याच्या वैशिष्ट्यामध्ये ही एवढी वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. पुढं डर्कीमनं सामाजिक तथ्याचे 2 प्रकार सांगितले. कोणते प्रकार? मुळात परत एकदा सांगतो, सामाजिक तथ्य डर्कीम कशाला म्हणतो? की व्यक्तीची क्रिया करण्याची, विचार करण्याची आणि अनुभव घेण्याची जी पद्धत आहे, ती तुम्हाला जातीनुसार, धर्मानुसार किंवा उपजातीनुसार किंवा ती प्रदेशानुसार कमी अधिक प्रमाणामध्ये वेगवेगळी
असे दिसून येईल. कारण व्यक्तीच्या जीवनावर भौगोलिक वातावरणाचा काय होतो, परिणाम पडतो. म्हणून सामाजिक तथ्य ही 2 प्रकारची आहेत, असं डर्कीमचं मत आहे. सामान्य सामाजिक तथ्य आणि व्याधिकीय सामाजिक तथ्य किंवा विकृतीदर्शक सामाजिक तथ्य. सामान्य सामाजिक तथ्य म्हणजे कशी? समाजानं स्वीकृत केलेल्या मूल्य आणि प्रमाणकाला अनुसरून जर त्या समाजातील लोक वर्तन करत असतील, तर त्या समाजामध्ये राहणाऱ्या बहुसंख्य लोकांना जीवन जगणं सुसह्य होतं किंवा त्यांचं जीवन सुखी होऊ शकतं. म्हणून जर धर्म, नैतिकता, प्रथा, मूल्य, कायदे, परंपरा हे काय आहेत, की व्यक्तीचं वर्तन नियंत्रित करण्याचं काम करणारी ही साधनं आहेत. म्हणून काय आहे, की डर्कीमनी याला सामान्य सामाजिक तथ्य म्हणतात. आता ही सामान्य सामाजिक तथ्य व्यक्तीने आत्मसात करावी म्हणून प्रत्येक समाज त्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा त्याला समाज स्वीकृत मार्गाने चालण्यासाठी काय करतो, एक सिस्टीम चालवतो. म्हणजे काय? शिक्षणाच्या माध्यमातून, सामाजिकरणाच्या माध्यमातून, प्रलोभन किंवा बक्षीस देऊन आपण व्यक्तीला चांगलं वर्तन करण्यासाठी बाध्य करतो. म्हणून शिक्षण, सामाजिकरण हे सामान्य सामाजिक तथ्य अंगीकारायला लावण्यासाठीची महत्वाची साधनं आहेत. म्हणून सामान्य सामाजिक तथ्य म्हणजे कोणती? की धर्म, नैतिकता, मूल्य, प्रमाणके आणि कायद्याला अनुसरून जर एखादी व्यक्ती वर्तन करत असेल, तर त्या वर्तनाला किंवा त्याला काय म्हणतात? सामान्य सामाजिक तथ्य. सामान्य सामाजिक तथ्याचं पालन केल्यामुळं समाजाचा जीवन जगण्याचा मार्ग सुसह्य होतो. त्याच्या उलट, त्याच्या अपोजिट जी डर्कीमनी दुसरी सामाजिक तथ्याचा प्रकार सांगितला, तर तो आहे व्याधिकीय सामाजिक तथ्य, विकृती निदर्शक सामाजिक तथ्य. म्हणजे ज्यामुळं समाजातल्या लोकांचं वर्तन समाज मान्य मार्गापेक्षा विचलित असतं किंवा समाजानं ज्या मार्गानं चालणं वाईट आहे म्हटलेलं आहे, त्यानुसार जर व्यक्ती वर्तन करत असेल, तर त्यानुसार घडणाऱ्या घटनेला डर्कीम म्हणतो. ती विचलित करणारे वर्तनामुळं घडणारी घटना असल्यामुळं व्याधिकीय समाजामध्ये तो काय आहे, असाध्य आजारासारखा आहे. म्हणून गुन्हेगारी, घटस्फोट, आत्महत्या, मृत्यू याला डर्कीमनी व्याधिकीय विकृतीदर्शक सामाजिक तथ्य म्हणून म्हटलेलं आहे. म्हणून डर्कीमच्या सामाजिक तथ्याचा अभ्यास करत असताना प्रत्येकानं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की सामान्य सामाजिक तथ्य कोणती? ज्यामुळं सर्वांना जीवन जगणं सुसह्य होईल किंवा सर्वांना योग्य पद्धतीने जीवन जगता येईल आणि ज्यामुळं व्यक्तीच्या जीवन जगण्याचा मार्ग प्रभावित होतो किंवा त्याच्या जीवनामध्ये असंख्य अडथळे किंवा समस्या निर्माण होतात, त्याला डर्कीमनी व्याधिकीय विकृती निदर्शक पॅथॉलॉजिकल फॅक्ट असं म्हटलेलं आहे. म्हणून जनरल सोशल फॅक्ट आणि पॅथॉलॉजिकल सोशल फॅक्ट हे डर्कीमनं सांगितलेले सामाजिक तथ्याचे 2 प्रकार आहेत. आणि डर्कीमनी जे सामाजिक तथ्याची वैशिष्ट्ये सांगितली, त्यात महत्वाची 2 आहेत. ते म्हणजे व्यक्तिबाह्य आहेत आणि व्यक्तीच्या वर्तनावर दबाव आणणारी असल्यामुळे त्याला बाध्यता असं म्हणतात. म्हणून नैतिकता ही सामाजिक तथ्य आहे, कारण ती सामूहिक चेतनेतून उदयाला आली. नैतिकतेमुळेच योग्य काय अयोग्य काय हे ठरवण्याचे मार्ग निर्माण झाले. म्हणून अगोदर धर्म अस्तित्वात आला, नंतर नैतिकता अस्तित्वात आली. नैतिकतेला अनुसरून वर्तन करण्याची प्रथा पडली आणि व्यक्तीच्या वर्तनाचं चांगलं किंवा वाईट ठरवण्यासाठी त्या त्या समाजानं मूल्य निर्माण केलेली आहेत आणि मूल्याच्या माध्यमातून जेव्हा व्यक्तीचं वर्तन नियंत्रण करण्यामध्ये अपयश आलं, तेव्हा समाजानं कायदे केले. म्हणून
मूल्य, प्रथा, परंपरा, नैतिकता हे काय आहेत? सामान्य सामाजिक तथ्य आहेत. आणि गुन्हेगारी, आत्महत्या, घटस्फोट, मृत्यू ही व्याधिकीय सामाजिक तथ्य आहेत. म्हणून डर्किमचा सामाजिक तथ्याच्या सिद्धांतावर प्रकाश टाकला तर डर्किमचं म्हणणं आहे की काय, की प्रत्येक प्रत्येक समाजशास्त्रज्ञाने सामाजिक तथ्यांचाच अभ्यास केला पाहिजे. का? कारण याच सामाजिक तथ्याचा व्यक्तीच्या वर्तनावर काय होतो? परिणाम होतो. म्हणून डर्किम म्हणतो की सामाजिक तथ्याचा अभ्यास करण्यासाठी काय महत्वाचं आहे, तर सामाजिक तथ्याला पहिल्यांदा वस्तू समजणं गरजेचं आहे. कारण सामाजिक तथ्य ही कशी आहेत? मूर्त आहेत हे आपल्याला पहिल्यांदा गृहीत धरावं लागेल. जर आपण अमूर्त म्हटलं तर ते विचार हे अमूर्त आहेत आणि वस्तू या मूर्त आहेत. म्हणून सामाजिक तथ्याला जर विचार आहे म्हणून आपण समजलं तर ते आपल्याला त्याचं निरीक्षण करता येणार नाही. म्हणून डर्किम म्हणतो समाजशास्त्रज्ञाने अभ्यास करत असताना सामाजिक तथ्याला वस्तू मानणं गरजेचं आहे. कारण एकदा का आपण सामाजिक तथ्याला वस्तू म्हणून स्वीकार केला तर त्या वस्तूचं आपल्याला निरीक्षण करता येईल, त्याचा अनुभव घेता येईल आणि त्याच्याबद्दल आपल्याला त्याला अनुसरून घडणाऱ्या क्रियांचा अभ्यास करता येईल. म्हणून व्यक्तीने पहिल्यांदा सामाजिक तथ्याला समजून घेण्यासाठी ती वस्तू आहे हे मानणं गरजेचं आहे. म्हणून कारण त्याचा अभ्यास वस्तू जर मानून आपण त्याचा अभ्यास केला तर त्यासाठी आपल्याला वैज्ञानिक पद्धतीचा वापर करता येऊ शकतो. म्हणून तो डर्किम म्हणतो की सामाजिक तथ्याच्या अभ्यासकांचं पहिलं काम आहे की सामाजिक तथ्याला वस्तू मानून त्याचं निरीक्षण करणं, त्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करणं. दुसरं सांगतो ते याच्याच नियम अभ्यास करण्याचा, की सामाजिक तथ्याचा अभ्यास करत असताना संशोधकानं किंवा अभ्यासकानं स्वतःचे मूल्य, स्वतःच्या धारणा, स्वतःचे विचार याचा त्याच्यावर परिणाम होऊ देऊ नये. म्हणजे काय? तो नैतिक दृष्टीने तटस्थ राहून त्यानं सामाजिक तथ्याचा अभ्यास केला पाहिजे. त्याला वाटतंय तसं सामाजिक तथ्य आहेत असं त्यांनी अर्थ लावू नये. त्याच्या मर्जीच्या विरोधात जर सामाजिक तथ्य दृष्टीस पडत असतील किंवा त्या घटना घडत असतील तर त्यांनी तटस्थ राहून त्याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून सामाजिक तथ्याचा अभ्यास करत असताना संशोधकानं किंवा अभ्यासकानं त्याचे पूर्वग्रह बाजूला ठेवणं गरजेचं आहे. त्याचे विचार, त्याचे मूल्य, त्याच्या भावना, त्यातनं धारण केलेल्या धारणा याचा सामाजिक तथ्यावर परिणाम होणार नाही याची त्यानं खबरदारी घेणं गरजेचं आहे. तरच डर्किम म्हणतो सामाजिक तथ्यांचा वास्तव किंवा वस्तुनिष्ठ अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. म्हणून डर्किमने वैयक्तिक तथ्य आणि सामाजिक तथ्यामध्ये भेद करणं गरजेचं आहे. कारण संशोधकाची त्याची काही स्वतःची तत्वप्रणाली, त्याची विचार, त्याची मूल्य, त्याची धारणा कदाचित समाजाच्या धारणेपेक्षा वेगळी असू शकते. म्हणून स्वतःच्या धारणेचा, मूल्याचा, प्रमाणकाचा त्याच्यावर परिणाम होऊ न देता अभ्यास करणं गरजेचं आहे असं डर्किम म्हणतो. म्हणून समाज स्वीकृत मूल्यांना अनुसरून घडणारं वर्तन म्हणजे सामान्य सामाजिक तथ्य आणि समाजानं सांगितलेल्या मार्गाच्या विरोधात जाऊन घडणारं वर्तन म्हणजे डर्किम म्हणतो त्याला व्याधिकीय सामाजिक तथ्य आहेत. कारण सामाजिक तथ्य ही एका व्यक्तीच्या विचार, चेतना पासून ती काय आहेत? बाहेर आहेत. आणि ती बाहेर व्यक्ती, कारण एखाद्या व्यक्तीच्या विचाराचा, चेतनेचा, मूल्याचा, भावनेचा सामाजिक तथ्यावर परिणाम होत नाही. म्हणून ती व्यक्तीपासून स्वतंत्र आहेत, सामूहिक चेतनेतून निर्माण झालेली आहेत आणि सामूहिक चेतनेतून निर्माण झालेली असल्यामुळं आणि व्यक्तीच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असल्यामुळं
त्यावर व्यक्तीच्या विचाराचा परिणाम होत नाही. पण सामूहिक चेतनेतून अस्तित्वात आलेली असल्यामुळं व्यक्तीच्या नियंत्रणापासून दूर असल्यामुळं ती त्या व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण घालते. म्हणून कारण व्यक्तीच्या दबावाला ती बळी पडत नाही, कारण ती व्यक्तीवर दबाव आणते. म्हणून सामाजिक तथ्य हे बाध्य आहेत आणि व्यक्तीला तसं वर्तन करण्यासाठी बाध्य करते किंवा ती त्याला त्यासाठी भाग पाडते तसं वर्तन करायला. म्हणून या ठिकाणी डर्किमने सांगितलेला सामाजिक तथ्याचा हा जो सिद्धांत आहे, तर थोडक्यात काय म्हणता येईल, सामाजिक तथ्य कशाला मानतो आपण, की ज्याचा अनुभव घेता येतो, ज्याची पडताळणी घेता येते, ज्याचं आपल्याला निरीक्षण करता येतं. अनुभवसिद्ध सत्यापनीय अवलोकन म्हणजे सामाजिक तथ्य आहे. आणि डर्किन म्हणतो समाजशास्त्रज्ञाने सामाजिक तथ्याचाच अभ्यास केला पाहिजे. सामाजिक तथ्याला वस्तू मानणं गरजेचं आहे. सामाजिक तथ्याचा अभ्यास करताना संशोधकांना आपल्या मूल्य धारणेचा त्याच्यावर परिणाम होऊ न देता नैतिक दृष्टिकोनातून तटस्थ राहून सामाजिक तथ्याचा अभ्यास केला पाहिजे. सामाजिक तथ्याचा अभ्यास करत असताना त्याला वस्तू समजणं गरजेचं आहे. सामाजिक तथ्य ही दोन प्रकारची आहेत. एक सामान्य सामाजिक तथ्य जी समाजानं व्यक्तीचं समाजाचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून निर्माण केलेली आहे, आणि दुसरी जी समाज विघातक आहेत ती वैद्यकीय तथ्य. आणि ही दोन तथ्य व्यक्तीच्या शरीराच्या बाहेर आहेत आणि तरीही व्यक्तीच्या वर्तनावर दबाव आणण्याचं किंवा नियंत्रण आणण्याचं ती काम करते आहे. सामाजिक तथ्यामुळेच समाज आणि व्यक्तीच्या वर्तनामध्ये काय आहे, आंतरक्रिया घडून येऊ शकते. म्हणून व्यक्तीचे वर्तन नियमित आणि नियंत्रित करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती आहे सामाजिक तथ्यामुळं. सामाजिक तथ्यामुळेच व्यक्ती व समाजामध्ये आंतरक्रिया घडून येते, कारण सामाजिक तथ्य व्यक्तीवर दबाव किंवा प्रेशर आणते आणि समाजाला अनुकूल वर्तन करण्यासाठी ती भाग पाडते. म्हणून समाजासाठी व्यक्तीसाठी सामाजिक तथ्य महत्वाची आहेत. ती सामूहिक चेतनेतून अस्तित्वात आलेली आहेत. सामाजिक तथ्य कोणा एका व्यक्तीनं निर्माण केलेली नाही, तर बहुसंख्य लोकांच्या एकीकरणातून त्यांच्या वैचारिक समन्वयातून ती अस्तित्वात आलेली आहेत. म्हणून व्यक्ती आली काय आणि गेली काय याचा सामाजिक तथ्यावर परिणाम होत नाही, म्हणून ती व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहेत. आणि द रूल्स ऑफ सोशियोलॉजिकल मेथड या ग्रंथामध्ये डर्किमनं सामाजिक तथ्याची संकल्पना मांडलेली आहे. ओके, थँक्यू.